हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ममता अकॅडमी. आज आपण रिव्हिजनचे सेशन घेणार आहोत. रिव्हिजन सेशनमध्ये आपण काही ट्रिक आहे, त्या ट्रिकच्या माध्यमातून हे सगळं आपण व्यवस्थित समजून घेणार आहोत. चला तर आपण आज वॉवेलचे जे आपण ए चे उच्चारण बघत होतो त्यांचे रिव्हिजन परत एकदा करून घेऊ. त्यानंतर आपण पुढच्या वॉवेलकडे वळणार आहोत. बघा, अल्फाबेट्स, एकूण अल्फाबेट्स किती आहेत? 24. बरोबर. 24 मध्ये वॉवेल्स म्हणजे काय? स्वर. स्वर किती आहेत? एकूण 5. 5 मध्ये कोणकोणते? ए, ई, आय, ओ, यू. बरोबर. या वॉवेलची आपण सिरीज स्टार्ट केली आहे. त्या सिरीजमध्ये आपण ए चे उच्चारण पूर्ण बघितले आहेत. अजून एकदा आपण रिव्हिजन करून घेऊ आणि त्याची ट्रिक सुद्धा आपण व्यवस्थित समजून घेणार आहोत. आणि हे बाकीचे कॉन्सोनंट आहे, म्हणजे 5 वॉवेल गेले म्हणजे स्वर निघाले. त्यानंतर 21 काय असतात ते? कॉन्सोनंट. कॉन्सोनंट मध्ये कोणकोणते येतात बघा? बी, सी, डी, एफ असे तुम्हाला ते पुढचं माहीतच आहे. म्हणजे या 5 ला सोडून, म्हणजे वॉवेल, या 5 वॉवेलला सोडून जे असतात ते सगळे कॉन्सोनंट असतात. ते आपण बघितले आहे. बघा, वॉवेलची सिरीजमध्ये आपण ए चे प्रोनाउन्सिएशन, त्यांच्या शब्दांच्या माध्यमातून आपण ते व्यवस्थित समजून घेतले आहेत. परंतु आज परत एकदा रिव्हिजन घेऊ आणि त्यानंतर आपण ई या वॉवेलकडे वळणार आहोत. त्यांचे सुद्धा वेगवेगळे उच्चारण असतात. त्या शब्दांच्या माध्यमातून आपण ते सुद्धा व्यवस्थित समजून घेणार आहोत. बघा, ए चे आपण ॲ असे उच्चार केव्हा होतो ते बघितले आहे. एचे ए केव्हा उच्चार होतो ते शब्दांच्या माध्यमातून आपण ते बघितले आहे. आणि ए चे ओ केव्हा उच्चार होतो हे सुद्धा आपण बघितले आहे. आणि ए चे आ असे उच्चार कोणत्या शब्दांमध्ये होतो. बघा, असे वेगवेगळे त्यांचे ते ए चे उच्चार आहेत. तसंच आज बघा, हे थोडेसे बघून घेऊ आपण. ॲ असं उच्चार होणार आहे. आता ए चे उच्चार वेगवेगळे असतात, हे ते आपण बघितलेच आहे. आता ॲ असे कोणत्या शब्दांमध्ये उच्चार होतात बघा? हे आहे व्हॅन. आता व्हॅन शब्द, ए आहे लपलेलं मध्ये, ॲ, व्हॅन असं लिहिलं जाईल. मग आपण ए ॲ असं ते मध्ये असतं. हे या अर्धचंद्राच्या उच्चार आपण ॲ असे करत असतो, म्हणजे ते व्हॅन असं झालं. ते समजलं? बघा, दुसरं आहे रॅन. रॅन म्हणजे, रॅन मराठीमध्ये कसं लिहिणार? रॅन असं. बरोबर. म्हणजे ॲ असे उच्चार होत आहे. रॅन, ए चे उच्चार ॲ असे होत आहे. मॅप, मॅप, मॅप असं लिहिलं जाईल ना ते, असं. आता याच्यामध्ये कॅप, कॅप कसं लिहिलं जाईल? कॅप असं लिहिलं जाईल मराठीमध्ये. म्हणजे ॲच्या उच्चार होणारे हे शब्द आहेत. मॅन, मॅन असं. समजतंय तुम्हाला? म्हणजे ही पूर्ण लाईन आपण ॲच्या उच्चाराने ती एक्झाम्पलच्या माध्यमातून बघितले आहे. आता हे पुढचं आहे ए चे उच्चार ए केव्हा होतो. आता हे बघा, याच्यामध्ये आपण 3 ट्रिक वेगवेगळे बघितले होते. ए नंतर आय येत असेल, ए नंतर आय येत असेल, किंवा ए नंतर एक कॉन्सोनंट सोडून ई येत असेल, एक कॉन्सोनंट सोडून ई येत असेल, आणि ए नंतर वाय येत असेल, तेव्हा आपण ए असं उच्चार करतो. बघा, मेल, मेल, हे मेल असं लिहिलं जाईल ते मेल. बेल, बेल असं लिहिलं जाईल ते बेल. समजलं? आता ए चे उच्चारण, म्हणजे ए चे वेगवेगळे प्रोनाउन्सिएशन असतात, त्यांचे ते अर्थ वेगवेगळे असतात. त्या शब्दांमध्ये कोणत्या शब्दांमध्ये ते कोणत्या उच्चाराने वाचायचं ते आपण
व्यवस्थित व्हिडिओच्या माध्यमातून, म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये आपण ते बघितलेच आहे. आज आपण व्यवस्थित एक ट्रिक घेऊ. त्या ट्रिकच्या माध्यमातून आपण हे सर्व आपल्याला व्यवस्थित समजून जाईल आणि लक्षात सुद्धा राहणार आहे. बघा, डेट ए नंतर एक कॉन्सोनंट सोडून ए ई येत असेल म्हणजे तेव्हा सुद्धा ए असे उच्चार करतो आपण, म्हणजे डेट असे लिहिलं जाईल. ते डेट म्हणजे तारीख, माहिती आहे ना. मॅट, आता याला सुद्धा वाचणार कसं, मॅट, मॅट असं वाचलं जाईल. आणि हे आहे डे. ए चे उच्चार होतोय इथे डे. ए चे उच्चार ओ केव्हा होतो. आता हे याच्यामध्ये ए नंतर डब्ल्यू येत असेल, याच्यात सुद्धा 3 ट्रिक बघितले आहे. ए नंतर डब्ल्यू येत असेल, ए नंतर डब्ल्यू येत असेल, किंवा ए यू येत असेल, ए नंतर यू येत असेल, आणि ए नंतर डबल एल येत असेल, तेव्हा सुद्धा ओ असे आपण उच्चार करत असतो. आता लॉ, लॉ असे येईल ते लॉ. सॉ उच्चार कसे आहे बघा, सॉ. ऑगस्ट, ऑगस्ट असं, बरोबर. कॉल, कॉल. ऑल, ऑल. वॉल, वॉल. कळलं बघा. आता पुढचं आहे ए चे उच्चार आ केव्हा होतो. आता हे मध्ये ए आलंय, याच्या आ असं उच्चार करणार आहे आपण. याच्यामध्ये 3 ट्रिक आहे बघा. ए नंतर आर येत असेल, ए नंतर आर येत असेल तेव्हा आपण आ असे उच्चार करतो. आणि ए नंतर एस टी, ए नंतर एस टी आणि ए नंतर एस के येत असेल तेव्हा सुद्धा आपण आ असे उच्चार करत असतो. ही ट्रिक आहे. म्हणजे 3 ट्रिक याच्यात, 3 ट्रिक याच्यात, 3 ट्रिक याच्यात असं बघितलं आहे. वेगवेगळे व्हिडिओ आपण बघितले आहे आणि याच व्हिडिओमध्ये आपण ती ट्रिक सुद्धा व्यवस्थित बघून घेऊ. बघा, ए चे आ असे उच्चार होतो, कार. आ असे उच्चार होतोय ना, कार. अच्छा, हे जो काना आहे की क ला जो काना दिलाय त्याच्या आ असं उच्चार होतो, जार, जार. आ मध्ये लपलाय, मध्ये आ लपलाय, आचा उच्चार हा मध्ये लपलाय या शब्दांमध्ये. लास्ट, लास्ट बघा. फास्ट, फास्ट. आस्क, आस्क. आ असं मध्ये लपलंय. इथे बघा ए नंतर एस के असं, म्हणजे ए नंतर जस्ट आलं इथे, म्हणजे आस्क. असं आपण ते व्यवस्थित वॉवेलचे जे कॉन्सनंट आहे, नाही सॉरी, वॉवेल्स जे आहे त्याच्यामध्ये ए चे उच्चारण बघितले आहे. आता पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण ई चे पूर्ण उच्चारण कोणकोणते येते शब्दांच्या माध्यमातून व्यवस्थित समजून घेणार आहोत. आणि ही ट्रिक कसं लक्षात घ्यायची, म्हणजे कसं लक्षात आपण ठेवू शकतो, ते आता आपण पुढच्या, म्हणजे याच व्हिडिओमध्ये पुढे आपण बघणार आहोत. बघा, हे व्यवस्थित बघून घ्या. स्क्रीनशॉट वगैरे घ्यायचे असेल घेऊन घ्या. आपण आता ट्रिक बघणार आहोत. काय बघणार आहोत आपण, ट्रिक. ट्रिक एक वेळेस व्यवस्थित लक्षात राहील आपल्याला ट्रिक, तेव्हा हे सगळं आपल्याला व्यवस्थित लक्षात राहणार आहे. चला, ही ट्रिक आहे. या ट्रिकच्या माध्यमातून आपण ए चे सगळे, हे बघा, ए चे उच्चार ॲ केव्हा होतं, ए चे उच्चार ए केव्हा होतं, ए चे उच्चार ओ केव्हा होतं, ए चे उच्चार आ केव्हा होतं, हे आता आपण ट्रिकच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. ही ट्रिक आहे बघा. व्यवस्थित बघितलं की एका व्हिडिओमध्ये तुम्हाला हे पूर्ण व्यवस्थित समजून जाईल. आणि रीडिंग करत असताना, वाचन करत असताना ही ट्रिक लक्षात राहिली की आपलं वाचन ॲक्युरेट होणार आहे, व्यवस्थितपणे होणार आहे. बघा, हे सगळे उच्चारण आहे. बघा, हे इथे ॲ, ए, ओ, आ. आता ही यांची 3 ट्रिक आहे, त्यानुसार बघणार आहोत. आणि याचे फक्त एकच आहे. 1 नंबरचे बघा, ए. ए हे
केव्हा आपण एचं ॲ असं उच्चार करतो ते आता बघणार आहोत. हे काय आहे? कॉन्सनंट. म्हणजे दोन दोन कॉन्सनंटच्या मध्ये ए येत असेल. आता दोन कॉन्सनंटच्या मध्ये ए येत असेल म्हणजे कोणत्याही शब्दामध्ये दोन कॉन्सनंटच्या मध्ये ए येत असेल तेव्हा आपण ॲ असं उच्चार करणार आहोत. बघा, दोन कॉन्सनंट. आता हे साईडचे दोघे कॉन्सनंट आहे, त्यांच्यामध्ये ए आलंय म्हणजे आपण त्याचे उच्चार ॲ असे करणार आहोत. याला कसं वाचणार? बॅग. याला गॅप. याला फॅन असं वाचन करतो ना आपण. म्हणजे दोन कॉन्सनंटच्या मध्ये ए येत असेल तेव्हा आपण त्याला ॲ या उच्चाराने वाचन करणार आहोत. आता हे तुम्हाला व्यवस्थित लक्षात आलं असेल. आता दुसरी ट्रिक बघा. ही झाली पहिली ट्रिक आपली, ही झाली दुसरी. आता दुसरी ट्रिक बघणार आहोत आपण. एचे व्यवस्थित कळलं का तुम्हाला? ते नंतर तुम्हाला खूप मदत करणार आहे. बघा, ए नंतर आय येत असेल, ए नंतर एक कॉन्सनंट सोडून ई येत असेल, इथं सुद्धा एक कॉन्सनंट सोडून ई येत असेल आणि वाय येत असेल, हे ट्रिक आहे. तेव्हा आपण ए असं उच्चार करतो. बघा, एक्झाम्पलच्या माध्यमातून आपण समजून घेऊ. आता हे आहे मेल. याला कसं वाचणार? मेल. एचे उच्चार होतंय ना, मेल. आता ए नंतर आय येतंय इथे, म्हणजे ही पहिली ट्रिक. बघा, ए नंतर आय येतंय म्हणून आपण याला मेल असं वाचणार आहोत. मेल. आता हे बघा, 2 नंबरची ट्रिक बघा. त्यानुसार आपण इकडे एक्झाम्पल घेतलंय. एक कॉन्सनंट सोडून ई येतंय म्हणजे एक कॉन्सनंट. आता ए नंतर एक कॉन्सनंट, हा झाला कॉन्सनंट, आणि याला सोडून पुढे ई येतंय म्हणजे ई येत असेल तेव्हा आपण त्याला ए चे उच्चाराने वाचन करणार आहोत. मेक असं वाचन करणार आहोत. मेक म्हणजे एक मात्रा म्हणजे ए असं उच्चार करतो ना आपण. एक मात्रा म्हणजे ए, म्हणजे याला मेक असं वाचणार. मेक म्हणजे काय? बनवणे. एखादं तयार करतो ना आपण, त्याला बनवत असतो, असं त्याला मेक सांगतो आपण. आता ही 3 नंबरची ट्रिक बघा. वाय म्हणजे ए नंतर वाय येत असेल. आता ए नंतर वाय येतंय, ही ट्रिक व्यवस्थित बघून घ्या. ए नंतर वाय येतंय, ए नंतर एक कॉन्सनंट सोडून ई येतंय, ए नंतर आय येतंय, म्हणजे असं आपण ती ट्रिक तयार केली आहे. ए नंतर वाय येत असेल, ए नंतर वाय येतंय, दिसतंय, तेव्हा आपण काय उच्चार करणार आहे? डे. ए चे उच्चार करणार आहे, डे. म्हणजे वाय येत असेल तेव्हा आपण ए नंतर वाय येत असेल. शब्दाच्या शेवटी भरपूरदा आपल्याला दिसतं की आपल्याला वाय हे ए नंतर येतंय म्हणजे शेवटी, शब्दाच्या शेवटी. मग तेव्हा आपण ए चे उच्चाराने ते शब्द वाचन करणार आहोत. आता आय होप ही 2 नंबरची ट्रिक तुम्हाला समजली असेल. आता 3 नंबरची ट्रिक बघणार आहोत आपण, जेणेकरून आपल्याला हे व्यवस्थित कळालं पाहिजे. बघा, ए दिसतंय, हां. ए नंतर यू येत असेल, ए नंतर डब्ल्यू येत असेल, ए नंतर वाय येत असेल, तेव्हा आपण ओ असे उच्चार करणार आहोत. बघा, आता ए नंतर यू, ए दिसतंय, ए नंतर यू आलं इथे, मग याला कसं वाचणार? ओडिओ. ओडिओ असं वाचन करणार आहे, म्हणजे ते नाव काय आहे? ओडिओ. आता ए नंतर डब्ल्यू येत असेल, ए नंतर डब्ल्यू आलंय बघा, हां, मग याला कसं वाचणार? सो. कळतंय तुम्हाला? बघा, व्यवस्थित बघून घ्या. सो. कळलं? हां, बघा. आता ए नंतर डबल एल येत असेल, डबल एल समजतं तुम्हाला? डबल एल. ए नंतर डबल एल, ए नंतर डबल एल दिसतंय, आलंय ना? असं भरपूर शब्दांमध्ये येतं. फक्त आपण एक एक्झाम्पल घेतलंय म्हणजे असं तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे म्हणून.
नंतर ए नंतर डबल एल म्हणजे ए नंतर डबल एल म्हणजे याला कसं वाचणार बॉल बॉल ओ असं उच्चार होतंय ना ओ. हा ही ट्रिक व्यवस्थित समजले की तुम्हाला वाचनात मदतच होईल. बघा आता 4 नंबरची ट्रिक. आता ही 4 ट्रिक तुम्हाला लक्षात राहिली की ए मध्ये कोणताही प्रॉब्लेम येणार नाही ही आपली गॅरंटी आहे. म्हणजे ही ट्रिक व्यवस्थित लक्षात ठेवली की आपल्याला ए मध्ये म्हणजे वॉवेल कॉन्सनंट मधला ए यांचे वेगवेगळे उच्चार आहे एचे. आता ही ट्रिक व्यवस्थित लक्षात राहिली की आपल्याला ती आपली प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. बघा ए नंतर आर येत असेल, ए नंतर एस टी येत असेल, ए नंतर एस के येत असेल तेव्हा आपण आ असे उच्चार करणार आहोत त्याचे काय आ असे. आता याचे एक्झाम्पल घेतले बघा ए नंतर आर येत असेल पहिला एक्झाम्पल ए नंतर एस टी ए नंतर एस टी येते ए नंतर एस के येते. आता याला कसं वाचन करणार बघा पहिला शब्द आहे कार काय आहे कार असं लिहितो ना आपण. आता हा का नाही याला आपण कसं वाचता आच्या उच्चाराने वाचतो ना मग इथे सुद्धा आ लपलेला आहे म्हणजे इथे आ लपलेला आहे कार. आता इथे याला कसं वाचणार फास्ट फास्ट याच्यात सुद्धा आ लपलेला आहे फास्ट फास्ट म्हणजे इथे सुद्धा हा काना आलाय ना बघा फला काना दिसतोय हा म्हणजे याचे उच्चार आ असं होणार फास्ट. पुढचं बघा मास्क 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 सॉरी मास्क मास्क म्हणजे इथे सुद्धा आचे उच्चार होते. बघा व्यवस्थित समजलं. स्क्रीनशॉट वगैरे घ्यायचे असेल घेऊन घ्या. बघा ही ट्रिक लक्षात राहिली की तुम्हाला एचे कोणतंही उच्चार असेल त्याच्यामध्ये हे ट्रिक तुम्हाला हेल्प करणार आहे मदत करणार आहे. आय होप तुम्हाला ही ट्रिक व्यवस्थित लक्षात राहिली असेल. बघून घ्या अजून एकदा. चला आय होप तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल तर आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन हिट करा. सो बाय बाय.